स्वागत आहे तुमचं आजच्या या मार्केट बुलेटिनमध्ये. मित्रांनो, आज आहे 27 जुलै 2026. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण डिस्कस करू ओव्हरऑल मार्केट स्ट्रक्चर, म्हणजे निफ्टीचा चार्ट काय सांगतो आहे. त्याचप्रमाणे स्मॉल कॅप, मिड कॅप, निफ्टी बँक, गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल आणि सर्वात शेवटी आपण डिस्कस करणार आहोत ज्या सेक्टरमध्ये सध्या खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे त्या सेक्टरबद्दल डिस्कस करू. आणि या व्हिडिओच्या संपण्याच्या आधी तुम्हाला टॉपचे 3 ते 4 सेक्टर जे आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिले हा आहे निफ्टीचा चार्ट. बघा मित्रांनो, निफ्टीचा चार्ट कोविडपासून त्यांनी एक स्ट्रेंथ दाखवली आहे. आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून, म्हणजे एक्झॅक्टली प्रिसाइसली सांगायचं झालं तर 23 सप्टेंबर 2024 पासून हा चार्ट गेला आहे साईडवेज, पण फार डाऊन पण झाला नाही आहे हा. सो ह्याच्यात टाईम वाईज करेक्शन होते आहे, अजून प्राईज वाईज करेक्शन झालेले नाही आहे. पण तरीसुद्धा निफ्टी एका ठिकाणी थांबलेला आहे. हा 50 EMAचा ट्रेंड लाईन आहे. अजूनही निफ्टी 50 EMAच्या ट्रेंड लाईनच्या खालीच ट्रेंड करतो आहे. मागच्या आठवड्यात जवळपास 2% निफ्टी खाली झाला आहे. त्याचप्रमाणे जी RSI स्ट्रेंथ आहे, RSI स्ट्रेंथ पण डाऊनच चालली आहे. तो सध्या तुम्हाला जर का मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करायचे असतील तर सध्या होल्ड करा. सध्याही राईट टाईम नाही आहे निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. नेक्स्ट चार्ट आपण बघू निफ्टीचा. बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी निफ्टीपेक्षा नक्कीच स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टी जरी मागच्या आठवड्यात जरी त्यांनी कॅन्डल दिलेली आहे निगेटिव्ह, तरी अबव 50 EMAच्या आहे. सो बँक निफ्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि बँक निफ्टीनी बघा त्याचा जो इथे त्याने ऑल टाईम हाय लावला होता, तिथून मॅसिव्ह करेक्शन झालं आहे. आणि तेवढीच फास्ट रिकव्हरी होऊन इथून पुन्हा आता हा जो लो क्रिएट केला होता, लोअर लो, या लोला त्यांनी ब्रेक केला आहे आणि इथे आता तो कन्सोलिडेट करतो आहे. सो या लोच्या तर नक्कीच हाय गेला आहे. आणि याची ट्रेंड लाईन फ्लॅट आहे सध्या. 50 EMA बघितलं तर फ्लॅट आहे. सो निफ्टी 50पेक्षा निफ्टी बँकमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. निफ्टी मिड कॅप त्याच्यापेक्षा सुंदर ऑपॉर्च्युनिटी निफ्टी मिड कॅपचा. निफ्टी मिड कॅपचा चार्ट बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. ऑल टाईम हायला जाऊन त्यांनी डबल टॉप केला, खाली आला. हा ऑल टाईम हायचा रेजिस्टन्स त्यांनी तोडला, वर गेला आणि आता या रेजिस्टन्सला टेस्ट करायला पुन्हा खाली आलेला आहे हा निफ्टीचा चार्ट. हा निफ्टी मिड कॅपचा चार्ट आहे. पुन्हा खाली आला आहे आणि निफ्टी मिड कॅपमध्ये बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असू शकते. RSI पण ओके आहे, अबव 50 आहे. सो या चार्टमध्ये ऑपॉर्च्युनिटी नेक्स्ट वीकला असू शकते. आपण बघू आता नेक्स्ट वीकला काय होतं. स्मॉल कॅपचा चार्ट मिड कॅपपेक्षा थोडा वीक आहे. ऑल टाईम हायला गेला, ऑल टाईम हायच्या इथे त्यांनी करेक्शन केली. आता पुढच्या 1-2 आठवड्यात तो इथे कन्सोलिडेट करतो की अजून खाली जातो, हे आपल्याला थोडं बघावं लागणार आहे. बट मिड कॅप इज द बेस्ट चार्ट. आता नेक्स्ट चार्ट आपण बघू निफ्टी नेक्स्ट 50. मित्रांनो, हा पण बघा 50 EMAच्या वर चार्ट हा कन्सोलिडेट करतो आहे. आणि निफ्टी 50पेक्षा हे चारही चार्ट, निफ्टी बँक, निफ्टी मिड कॅप, स्मॉल कॅप, हे सर्व चार्ट बेस्ट आहेत. आता नेक्स्ट चार्ट आपण डिस्कस करू गोल्ड. गोल्डने बघा ऑल टाईम हाय लावल्यावर कंटिन्यू चार्ट खाली चालला आहे. सो याच्यात अजून तरी ऑपॉर्च्युनिटी दिसत नाही आहे. एवढी मोठी मॅसिव्ह रॅली दिली आहे यांनी. या मॅसिव्ह रॅलीनंतर थोडं करेक्शन मस्ट आहे. पण अजूनही गोल्डमध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. तर गोल्डमध्ये कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर सध्या तुम्ही होल्ड करा, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू नका. सिल्वरचाही चार्ट तसाच आहे. सिल्वरच्या चार्टनी एक डीप घेऊन पुन्हा त्यांनी लोअर हाय क्रिएट केले आहे. पण हा पण 50 EMAच्या आसपासच फिरतो आहे. अजून सिल्वरमध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सध्या राईट टाईम नाही आहे.
सध्या तुम्ही होल्ड करू शकता. क्रूड ऑइल तर बघा, क्रूड ऑइल कंटिन्युअस एक त्यांनी मॅसिव्ह रॅली दिल्यावर पुन्हा क्रूड ऑइलची किंमत वाढत चालली आहे. क्रूड ऑइल $70 पर बॅरल होतं, आता 92 गेलं आहे. हे 100च्या वर जर का गेलं तर मग इंडियासाठी, आपल्या देशासाठी थोडं चिंतेचं वातावरण असणार आहे. पण बिलो 100 तर आपण सस्टेन करू शकतो. बघा, USD वर्सेस इंडियन रुपीजचा चार्ट आहे. कंटिन्यू रुपीचं डिव्हॅल्युएशन सुरू आहे. 84 पासून आता 96पर्यंत आलं आहे. आणि असं सुरू राहिलं, याच्यात काही करेक्शन झाले नाही, गव्हर्नमेंटने काही याच्यावर काही करेक्टिव्ह मेजर्स घेतले नाही, तर मित्रांनो लवकरच रुपीज 100पर्यंत, रुपीज टू डॉलर कन्व्हर्जन 100पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सो आणि निफ्टी आणि USD INR जो चार्ट आहे, हे इन्व्हर्सली असतात. USD INR कंटिन्युअसली ग्रो करतो आहे, त्यामुळे निफ्टी कंटिन्युअसली डाऊन सुरू आहे आता. सो हे चार्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि त्याच्यापेक्षाही एक मोठं इंडिकेटर आहे इंडिया गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड आहे. ही पण 10 year यील्ड आहे ना, इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड 10 year यील्ड. त्याचा पण हा विकली चार्ट आहे. हा पण कंटिन्यूस वरच्या लेवलला निघाला आहे. एक त्याने छान मॅसिव्ह रॅली खालच्या साईडला देऊन हा वरच्या साईडला निघाला. जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट बॉन्ड हाय जातात तेव्हा तेव्हा स्टॉक मार्केट रिव्हर्स जातं. गव्हर्नमेंट बॉन्ड हाय चालले, मार्केट खाली चाललं आहे. सो आता नंतर आपण याच्या पुढे आपण हे सगळे सिग्नल आहे ना. आता बघा, तुम्हाला निफ्टीमध्ये सांगतो. निफ्टीमध्ये काही काही सिग्नल्स आहेत. सिग्नल टू नॉईज रेशो. आता काही ठिकाणी नॉईज आहे आणि काही ठिकाणी सिग्नल आहे. तर सिग्नल टू नॉईज रेशो जो असतो तो आपण कसा ओळखायचा, त्यासाठी एक मित्रांनो एक गोष्ट आहे, स्टोरी आहे छोटीशी. ही स्टीव्ह जॉबची स्टोरी आहे. 1997मध्ये ॲपल जवळपास बंद पडण्याच्या परिस्थितीत होतं. कंपनीमध्ये खूप प्रॉडक्ट होते. ॲपल कंपनीने भरपूर प्रोडक्ट लॉन्च केले होते. प्रत्येक मीटिंगमध्ये नवीन आयडियाज येत होत्या, इंजिनियर्स नवीन फीचर्स ॲड करत होते, एक्झिक्युटिव्ह वेगवेगळे प्लॅन्स बनवत होते, बाहेरून सगळं हॅपनिंग दिसत होतं. पण त्याच वेळेस स्टीव्ह जॉब्स याबद्दल खुश नव्हता. स्टीव्ह जॉबला एक जाणवलं की हे सगळे सिग्नल नाही, हा नॉईज आहे. एकदा असंच तो कॉन्फरन्स रूममध्ये गेला, सगळ्यांची मीटिंग बोलवली आणि भिंतीवर अनेक जे ॲपलचे चार्ट्स होते, ॲपलचे जे प्रॉडक्ट होते त्याचा चार्ट लावलेला होता. स्टीव्ह जॉब शांतपणे चार्टजवळ गेला आणि त्यांनी त्या मीटिंगमध्ये जमलेल्यांना एकच प्रश्न विचारला, कस्टमरला नेमकं कुठलं प्रॉडक्ट विकत घ्यायचं आहे किंवा कुठलं प्रॉडक्ट विकत घ्यावं, तुम्हाला काय वाटतं? रूममध्ये शांतता पसरली, कोणाकडेही उत्तर नव्हतं. स्टीव्ह जॉबने मार्कर घेतला आणि व्हाईट बोर्डवर फक्त 4 बॉक्सेस काढले. एकावर होतं कन्झ्युमर डेस्कटॉप, कन्झ्युमर पोर्टेबल, डेस्कटॉप आणि पोर्टेबल, हे प्रोफेशनल या गोष्टी. त्यानंतर त्यांनी क्लिअर कट 4 क्वार्टरमध्ये प्रॉडक्ट आपले डिवाईड केले. त्यांना फक्त डेस्कटॉप आणि पोर्टेबल्स या 2च गोष्टी त्यांनी ठेवल्या, बाकी सगळ्या त्यांनी स्क्रॅप केल्या. सगळे प्रोजेक्ट बंद केले, कॅन्सल केले. पण स्टीव्ह जॉबनी आपल्या डिसिजनवर फर्म होता. तो काय करत होता, तर तो एक्झॅक्टली तो जो नॉईज होता तो काढून टाकत होता आणि जेणेकरून फक्त सिग्नल स्पष्ट दिसेल आपल्याला. त्याच्या याच फोकसमुळे ॲपलने पुढे iMac, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड यासारखे 4च प्रोडक्ट त्याने ठेवले. आता आपल्याही आयुष्यात खूप सारा नॉईज असतो आणि सिग्नल असतो. तर आपण जो नॉईज आहे, जे डिस्ट्रॅक्शन आहेत त्याला विसरायचं आहे आणि सिग्नल म्हणजे जिथे आपल्याला फोकस ठेवायचा आहे तोच फोकस ठेवायला पाहिजे. तर ही ती स्टोरी आहे. तर हा जो निफ्टीचा चार्ट आहे ना, आताच्या मार्केट रिलेटेड बघितलं तर हा कंटिन्युअस सिग्नल आहे, हा नॉईज आहे. हा नॉईज आपण इग्नोर केला ना
तर पुढे येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा एक मोठा सिग्नल भेटणार आहे. ओके, तर आता नेक्स्ट जाऊन आपण आता सेक्टर डिस्कस करू. सगळ्यात पहिलं आहे सिमेंट. सिमेंट सेक्टरमध्ये चार्ट बनला नाही अजून. सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टरमध्ये अजूनही हा चार्ट 50 EMAच्या डाऊन खाली आहे आणि आर एस आयमध्ये पण स्ट्रेंथ आहे नाही आहे. त्यामुळे या सिमेंट सेक्टरपासून आपण थोडं दूर राहू शकतो. बघा मित्रांनो, हा जो चार्ट आहे ऑटो इंडेक्स आहे, ऑटो सेक्टर आहे. ऑटो सेक्टरनी डबल टॉप करून पुन्हा या रेजिस्टन्सच्या आसपास तो आता कन्सोलिडेट करतो आहे. ऑटो सेक्टर जबरदस्त आहे. त्याच्यातले त्यात 4 व्हीलरपेक्षा 2 व्हीलर ऑटो सेक्टर जास्त चांगलं आहे. तर 2 व्हीलरमध्ये कुठले स्टॉक्स आहेत ते तुम्ही बघा, किंवा ऑटो इंडेक्सच्या ETF पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. CPSE सेक्टर पण आता कंटिन्युअसली डाऊन घेऊन 50 EMAच्या आसपास होतो आहे आणि डबल टॉप करून तो खाली आलेला आहे. सो अवॉइड CPSE. कॅपिटल मार्केटनी पण एक मॅसिव्ह ऑल टाईम हायला क्रॉस करून एक मॅसिव्ह रॅली दिली आहे आणि तो आता एका लेवलला कन्सल्ट करतो आहे. कॅपिटल मार्केट सेक्टर पण चांगला आहे, तुम्ही याचे ETF पण घेऊ शकता. हा सेक्टर आहे. हा चार्ट आहे केमिकल सेक्टरचा. केमिकल सेक्टरनी पण आपला ऑल टाईम हाय ब्रेक करून पुन्हा तो आता वरच्या लेवलला चालला आहे. सो हा सेक्टर पण चांगला आहे. कमोडिटीज सेक्टर, कमोडिटीजने पण ऑल टाईम हायला ब्रेक करून आता तो त्या रेजिस्टन्सच्या इथे पुन्हा कन्सोलिडेट करतो आहे. तर कमोडिटीजमधले कुठले स्टॉक्स आहे किंवा त्याच्या ETFला तुम्ही पुन्हा एकदा लक्ष देऊ शकता. हा एक कंझ्युमर ड्युरेबल्स पण चांगली मॅसिव्ह रॅली देतो आहे, पण आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल. याचा स्ट्रेन दाखवतो आहे, पण जोपर्यंत त्याचा हा जो रिसेंट हाय आहे तो जोपर्यंत तो ब्रेक करत नाही तोपर्यंत या सेक्टरला आपण वेट अँड वॉचमध्ये ठेवू शकतो. हा सेक्टर आहे कोर हाऊसिंग लोअर लोज क्रिएट करत चालला आहे. सो अवॉइडेबल आहे हा. EV सेक्टर, EV आणि न्यू एज ऑटोमोबाईल, हा स्टॉक पण आहे, पण आता हा ऑल टाईम हायला जाऊन पुन्हा ऑल टाईम हायला टच केला आहे, पण इथे तो कसा बिहेव करतो, या रेजिस्टन्सला तो फोर्सफुली तोडतो की नाही हे बघावं लागेल. म्हणून सध्या याला वेट अँड वॉचमध्ये ठेवावं लागेल. एनर्जी इंडेक्सनी पण त्याचा रिसेंट लो तोडला आहे, मॅसिव्ह रॅली दिली आहे आणि एक शॉर्ट कवरिंग तो कन्सोलिडेट करतो आहे. एनर्जी सेक्टर पण तुमच्या वॉचलिस्टमध्ये नेहमी ठेवायला पाहिजे. FMCG बघा कंटिन्यू डाऊनला चालला आहे आणि 50 EMAच्या खाली पण आहे. सो FMCG अवॉइड करा सध्या. फायनान्शियल सर्व्हिस यांनी डबल टॉप करून पुन्हा खालची रॅली देतो आहे. सध्या वेट अँड वॉच. फायनान्शियल सर्व्हिस पण टॉप लावून पुन्हा खाली चालला आहे, लोअर लोअर हाय क्रिएट करतो आहे. ग्रोथ सेक्टर पण चार्टमध्ये स्ट्रेंथ अजिबातच नाही आहे, कंटिन्यू 50 EMAच्या खाली आहे. RSI पण 50च्या आसपास आहे. तो सध्या याला अवॉइड करू शकतो आपण. हेल्थकेअर बघा, हेल्थकेअरमध्ये काहीही फारसं करेक्शन आलेलं नाही आहे. ऑल टाईम हाय ब्रेक करून मॅसिव्ह रॅली देऊन पुन्हा त्यांनी रेजिस्टन्स टेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला निघून आता ही जी त्यांनी 3 आठवड्यापूर्वी चौथ्या आठवड्यापूर्वी जी कॅन्डल दिली आहे त्याच्या 50%लाही खाली गेला नाही आहे. सो हेल्थकेअर हा बेटर ऑप्शन आहे. हेल्थकेअरमधले स्टॉक शोधा किंवा याच्या ETFमध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही. हाऊसिंग पण ऑल टाईम हायला जाऊन पुन्हा खाली आहे. त्यांनी मॅसिव्ह निगेटिव्ह कॅन्डल दिली आहे वीकली. सो वेट अँड वॉच. निफ्टी IPO न्यू एज स्टॉक जे आहेत त्याचा हा सेक्टर आहे. हा सेक्टर पण एकदम ब्युटिफुल आहे. त्यांनी डबल टॉप केला, खाली आला, आता ट्रिपल टॉप करून पुन्हा वरच्या बाजूला त्यांनी रेजिस्टन्सला ब्रेक केला आहे.
सो आय पी ओ जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी दिसतात आहे. सो त्याला पण तुम्ही नेक्स्ट आपल्या ई टी एफसाठी कन्सिडर करू शकता. मित्रांनो, हा नेक्स्ट चार्ट आहे आय टीचा. आय टीमध्ये अजूनही स्ट्रेंथ नाही आहे. जरी त्यांनी मागच्या 3-4 आठवड्यात एक छोटी रॅली दिली आहे, पण ओव्हरऑल सेक्टर डाऊन आहे. सो अवॉइड करायला. निफ्टी कन्झम्पशन यांनी पण आता जो इमिजिएट त्याचा हाय आहे तो ब्रेक नाही केला आहे. सो कन्झम्पशन सेक्टर पण सध्या साईडवेज आहे. सो अवॉइड करा. निफ्टी डिफेन्सनी बघा ऑल टाईम हायच्या इथे कन्सोलिडेट केल्यावर त्यांनी ब्रेक केला आहे आणि आता तो एका लेवलला कन्सोलिडेट करतो आहे. डिफेन्स सेक्टर पण चांगलं सेक्टर आहे. हा डिजिटल सेक्टर निफ्टी इंडिया डिजिटल इंडेक्स सेक्टर आहे, अवॉइडेबल आहे, नॉट गुड. इंडिया इंटरनेट सेक्टर यांनी पण एक रॅली दिली आहे, पण ओव्हरऑल स्ट्रेंथ कमी आहे. निफ्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघा त्यांनी ऑल टाईम हायला ब्रेक करून आता तो एका लेवलला कन्सोलिडेट करतो आहे. सो निफ्टी मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आणि ह्याचा सेक्टर म्हणजे तुम्ही स्टॉक शोधून किंवा ई टी एफला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. न्यू एज याने ऑल टाईम हायला ब्रेक नाही केला आहे अजून. सो याला वेट अँड वॉच पोझिशनला ठेवावं लागेल. रेल्वे पी एस यू सेक्टर एकदम चार्ट खराब आहे, अवॉइड करा. टुरिझमनी ऑल टाईम हाय करून पुन्हा लोअर हाय क्रिएट करतो आहे. सो टुरिझमसुद्धा अवॉइडेबल आहे. इन्फ्रास्ट्रक्चरनी स्ट्रेंथ दाखवली आहे. रेजिस्टन्सच्या आसपास तो घोटाळतो आहे. आता रेजिस्टन्सला किती फोर्सने तो ब्रेक करतो आणि त्याच्यानंतर कसं बिहेव करतो हे येणाऱ्या पुढच्या 1-2 महिन्यानंतर कळू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर पण सध्या वेट अँड वॉच वेटिंग लिस्टला ठेवा. एम एन सी बघा, एम एन सीनी ऑल टाईम हायच्या आसपास तो कन्सल्ट करतो आहे. पुढच्या 1-2 वीकमध्ये किंवा एखाद्या महिन्याभरात आपल्याला कळेल की हा सेक्टर कसा परफॉर्म करतो आहे. तर यालाही वेट अँड वॉचमध्ये ठेवा. मीडिया सेक्टर एकदम पूर्ण लोअर लो लावतो आहे. सो मीडिया सेक्टर अवॉइडेबल आहे. मेटल इंडेक्समध्ये यांनी ऑल टाईम हाय ब्रेक करून मॅसिव्ह रॅली दिली आहे. आता हा पुन्हा एका साईडला कन्सल्ट करतो आहे. हा पण इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला चार्ट आहे. मिड कॅप आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी. मोबिलिटी सेक्टर याला पण सध्या थांबण्याचीच गरज आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस इंडेक्स सेक्टर एक मॅसिव्ह टॉपला गेल्यावर त्यांनी रॅली दिली आहे, डाऊनवर्ड गेला आहे आणि आता एका साईडला तो कन्सल्ट करतो आहे. तो सध्या हा पण माझं रिकमेंडेशन असेल की याच्यातही सध्या या स्टॉकला अवॉइड करू शकता तुम्ही. पी एस सी पण एक त्याच्या 50 EMAच्या आसपासच कंटिन्युअसली मागच्या जवळपास 1-2 वर्षापासून तिथेच तो थांबलेला आहे. सो जोपर्यंत तो त्याच्या ऑल टाईम हायला ब्रेक करत नाही तोपर्यंत तो अवॉइडेबल आहे. पी एस यू बँकनी ऑल टाईम हायला ब्रेक करून एक मॅसिव्ह रॅली दिल्यावर आता पुन्हा कन्सल्ट करतो आहे. जोपर्यंत हा याला ब्रेक करत नाही किंवा 50 EMAच्या आसपास आहे तोपर्यंत हा स्टॉक ठीक आहे, पण याला पण तुम्ही वेटिंग लिस्टला ठेवू शकता. याच्यात सध्या इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. फार्मासुद्धा ब्युटिफुल चार्ट आहे. फार्मानी छान रॅली दिली आहे आणि पुन्हा त्या रेजिस्टन्सला टेस्ट केल्यावर पुन्हा तो आता वरच्या साईडला चालला आहे. फार्मा एक गुड सेक्टर आहे. प्रायव्हेट बँक सध्या अवॉइड करा. रिॲलिटी पण कंटिन्यू डाऊन ट्रेंडला आहे. जरी त्यांनी मागच्या काही महिन्यात रॅली दिली असली तरी त्याचा प्रिव्हियस हाय तो ब्रेक नाही करू शकला आहे. रुरल इंडेक्स आहे, अवॉइडेबल. SME इमर्ज अवॉइडेबल आहे. ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक
या पण ऑल टाईम हायवरनं खाली आला आहे. जोपर्यंत ऑल टाईम हायपर्यंत जाऊन त्याला ब्रेक करत नाही तोपर्यंत हा पण अवॉइडेबल आहे सध्या. सो मित्रांनो, आता आपण कन्क्लूड करतो आहे. तर निफ्टी हेल्थकेअर, निफ्टी फार्मा आणि निफ्टी डिफेन्स हे 3 सेक्टर सध्या बुलिश वाटत आहे. ही बुलिश पुढची 3 ते 6 महिन्याची थीम आहे. तुम्ही याच्यातल्या कुठले स्टॉक्स आहे, इंडिव्हिज्युअल स्टॉक्स आहे, ते तुम्ही शोधून काढा आणि त्यात इन्व्हेस्ट करा. आणि नाहीच तर तुम्हाला निफ्टी सेक्टर म्हणजे या सेक्टर म्हणजे ETF घ्या. निफ्टी डिफेन्सचे ETF घ्या तुम्ही, किंवा हेल्थकेअरचे ETF घ्या, किंवा फार्माचे ETF घ्या. सो थँक्यू दोस्तो. मित्रांनो, आता पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात भेटू. थँक्यू.